1 महिन्यापासून भीमा नदीतील पाणी संपल्यामुळे दक्षिण तालुक्यातील 15 ते 20 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. सादेपूर बंधारा येथे कर्नाटक सरकारकडून पाणी अडवण्यात आल्याने मंद्रुपसह अनेक गावांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. तर लवंगी, कारकल, औज, कुरघोट, टाकळी, बरूर या गावातील नागरिक शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाईमुळे पिके करपून चालली आहेत, तर पशूंच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा करून पाणी सोडण्याची विनंती केल्यावर जलसंपदा मंत्र्यांनी त्वरित पाणी सोडण्याचे आदेश दिले. उजनी धरण येथून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता खांडेकर यांनी दिली. या सकारात्मक निर्णयामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी नियमितपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली व तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. सततच्या पाठपुराव्यामुळे आज अखेर उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय अंमलात आला असून परिसरातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.